भीक मागायचा तिने शाताच्या गुंड्या काढल्या पा जा भीक काहीच खरं खरं पीठ मागे पीठ मागे अरे कसं वाटतंय सांग मम्मीला मम्मीला आपला नाद नाही करायचा नाद करा आमचा कुठं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावताळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता सकाळी तुम्हाला आवरलेलं दिसत असेल. आता मला कॉलेजला जायचंय आणि काहीच सध्या डाएट नाही खाल्लेला, म्हणजे काय सकाळचा मील नाही खाल्ला. त्याचं कारण सांगतो. काल रात्री मी कीर्तनाहून आलो आणि आलो तर मला झोपच सुधराना. मी एडिटिंगला बसलो. 5-6 मिनिटाचा व्हिडिओ एडिट झाला असन. तिथून पुढं 20-1 मिनिटाचा ब्लॉग राहिला होता एडिट करायचा. मला झोप सुधारणं. मी इकडे येऊन झोपलो तर अचानक झोप लागली. मग मी सगळं ठेवून दिलं, गेलो झोपी. मग आता सकाळी उठलो 6ला. मग एडिट केला व्हिडिओ. निघून पुढं आता आवरलंय सगळं. व्हिडिओ एडिट झालाय. आता एक्सपोर्ट व्हायचं फक्त. एक्सपोर्ट झालाय, अपलोड करायचं आहे. ते काम गणेशकडे दिलंय मी गेल्यावर. आता तो सध्या माझा तो असिस्टंट झालाय माझा. मॅनेजर असतो नाही ना, असिस्टंट असताना हाताखाली करणारा. हा मॅनेजर बरोबर. आणि आता मला हरभरे खायचे तुला. बस हरभरे आणि चहा एवढं खायचं आणि कॉलेजला जायचं. ओके द बॉय. तू घेतला का मी चहा? घेऊन तुला जाऊ द्यायचं. बाकी काही ज्याने कालचा ब्लॉग नसेल पाहिला त्याने पहिला आपला कालचा ब्लॉग जाऊन बघा. ब्लॉग नंबर 116वा ब्लॉग. आणि याच्या मागचे पण लय भारी ब्लॉग आहेत आपली. प्रत्येक ब्लॉगला व्हिजिट करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. थंडीला बॅक कर. थंडी तुम्हाला सांगतो सकाळी असलं धुकं पडलं होतं ना, बॅक कर तुम्हाला दाखवतो थांबा. आता सध्या आहे का धुकं नाही तरी एवढं खास नाही. हे काय म्हणा असं नाही एवढं नाही. सकाळी उठलं ना तेव्हा बघायला पाहिजे. तेव्हा लय धुकं होतं बॅक कर. चिमण्या ना काय आवाज करू राहिले. कुठे येते ते थांबे आवाज ऐकू जातो. तुम्हाला घरटं दाखवते कसं बांधले. म्हणजे त्यांनी काय केलंय मला सांगतो बरं का. दारला लयचा आवाज करते ते. चिखल म्हणजे पावसाळ्याचे चिखल होतं का, ते चिखलाचे बारीक असे थोडा चिखल असं तोंडात आणते आणि त्याला लावू त्यांनी ते घरटं बांधलंय. मग किती कला म्हणावं. आपलेच लोक जरा थोडेसे हे करतात मनुष्य असून. ते लोक किती कष्ट घेतात विचार करा. तुटलं तरी बी नाही कटाळा करीत, परत बांधतात. आता 3-4 चिमण्या होत्या तिथे. किती धिंगाणा चालला पाहिला त्यांचा. आता मी काय करतो, पाव आहेत आणि डाएटची सगळं एक करून टाकतो. भीक मागायचा तिने शाताच्या गुंड्या काढल्या पा जा भीक काहीच खरं खरं सांगायचं. पीठ मागे अरे कसं वाटतंय सांग मम्मीला एक पायवरच वर घे. नांगा घुम कर मी एक पायवर येऊ. चांगला वाटेल पण त्याच्याकडून एक सांगतो तू एक ऐकू. कोणती बिरोगली ओके का. आपला नाद नाही करायचा. नाद करा आमचा कुठं. इकडे ना झालं जा. ते सुद्धा नीट जातात कपडे करून. तू तर फार पागल झालाय. गाणे सिरियसली सांग चांगलं वाटत नाही. पीठ मागे त्याला बघ आवडलं. खपत नाही ते करा. मला अशी चिरडी यायला कुतडी बरं का. तू जा कुत्तडी जा तू कॉलेजला. मग याच्याकडे बघत मी गेलो तुम्ही भांडणातून खेळता. मला हे समजत नाही. तू गेला का त्याला हल्ला समजून घे. त्याला राहत राहत मग कुत्र्यावाणी मार का. उठा जागे वारे तू गेल्यावर चाललं बोलत मला. तू असताना नाही बोलत. तू गेल्यावर बाहेर बोलत. आता थांब. आता मी हे लावून बघता. आता हे प्रोफेशनल सोंग वाटतं मी. सोंग इस्त्री मी काही विन केलेली आहे का. हा आता बघ. सोंग म्हणजे सोंग म्हणजे एकदम नाही प्रोफेशनल. एखादं असं पोरग असतं तिला हुशार असतं. मग तू येडा आहे का. मी हुशार आहे पण मी एकदम येडा बी नाही तेव्हा अभ्यासामध्ये. म्हणजे मीडियम आहे. पण नाही
टॉपर आहे फर्स्ट. ते फक्त पेपर मध्ये दूध आणायचं आणि बिस्किट आणायचं. काय ना ते दूध आणि बिस्किट. काय 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 बघलो 10 रुपये ते तुरतुरे. हा त्याच गुणाचा आहे राव यो. अरे ओळखलं का? सेम दिसत होते पण 10 रुपये तुरतुरे. कोणाला म्हणते तू? येऊ ना. तुला काय वाटत तू म्हणले का? नाही मला वाटलं त्यालाच म्हणली, पण तो मला म्हणून राहिलाय. 10 रुपये तुरतुरे. तुरतुरे 10 रुपये. आता मम्मीला झालं तुला चिडवायला आता. अरे आणि आता नाही होत व्हिडिओ आता. दादा पाहिजे तो आता चित्र. हा तेच आहे, बरोबर आहे आणि त्याचं बरोबर आहे. हा व्हिडिओ अपलोड होतो का बघ, मला नाव ठेवती. अरे मग बघ ना, कर ना. हो राहिला ना, मग काय झालं? कोणता बरं आवाज देऊ राहिली मला? चेकिंग इतकी व्हायची? ते काय केलंय आणि ते गणेश झालं परत गोळ. काय गोळ केला रे होता? पण तू माझं नाही ना काळजीपूर्वक करीत. त्याचं जसं करतो तसं माझं काळजीपूर्वक नाही करीत ना तू. हा हा मग मा ते केलं का ते 115 116 ते केलं नाही? तुला मेसेज टाकला होता मी तिथे गेल्यावर. करतो काय मग तू? सकाळ धरून आकडा पाडलेला इकडे मोबाईल पार. अरे गया पेपर आले तो 10 तारखेला. हा हा काय? हा सांग काय करतो का पप्पाला सांगू काय की अभ्यास करीन म्हणून? मम्मी विचार. होय मी अभ्यास केला नाही. मला नाही दिसलं होतं. मम्मी नेचर म्हणजे तू आकडाच पाडलेला इथं. कस काय म्हणतो मम्मी नेचर? कालच्याला ना थांब आता पप्पाला सांगावंच लागेल का नाही मला? तो अभ्यास काय करीन नाही, नक्की नापास होईन घेऊ. मग याचा उपयोगच नाही होणार, नाही तर काठावर पास होईन. काठवर पाहायला पण पास व्हावा ढकलून द्यावा त्याला पुढं. हो काठावर होईल बस. आणि ते तिकडे येणार. चिमण्या किती भारी आवाज आयला. लोकाला चिमण्या बघायला भेटा ना, आपल्याला दिवसभर चिव चाललंय आपल्या इथं. हे आणि ते करते उगाच. त्या पक्षावानीच बघतो माणसाचं. शेम आहे तसं नाक बेग डोळे. आणि के अरे काय झालं व्हिडिओला इथे येऊन बघ. तू ते कट कर बाजूला मोबाईल. नाही करणार तुम्ही. काय माहिती की बाबा रोजचं मड झालंय मग. मला लय झोप आली, पण आता तुला काय झोपच पूर्ण होणार बाबा माही. अरे तू का कटाळा आली करतो राव? कुठून कटाळा आली करतो तू? नाराय का? चहा ठेवला बा आत्ता शिक्का. आता किती 5 वाजलेत ना मम्मी? 5:15. चहा पितो आता मग काय. आज परत कीर्तनाला जाणार गायचं आम्ही. त्याच्यामुळे गणे आता आहे ना शर्टाला इस्त्री करू राहिला माझ्या. आणि कार्यक्रम लय मस्त आहे, म्हणजे कीर्तनाचे सेटअप लय खतरनाक आहे तिथं. मंडप बिंडप साऊंड सिस्टीम आणि ते सगळं तुम्हाला आज दाखवेन मी आजच्या व्हिडिओमध्ये. बरंच मोठं आहे. जिमवरून आलो, पण मला नाही वाटत आता मी सध्या कीर्तनाला जायच्या मला स्थितीत आहे म्हणून. कारण एकदम झोप नाही 3-4 दिवसापासून. दमलय. आणि अजिबात म्हणजे काय हेच आहे ना. जाऊ दे मरून आता उद्यापासून जाईन वाटलं असतं. आता झोप काढायची इच्छा आहे, म्हणजे इच्छाच नाही कुठं. आता उभं राहायची सुद्धा इच्छा नाही माझ्याकडं. गाईज अभी मैं स्नान करके आया हूँ. त्याचं कारण असं आहे, मी पूर्ण फटीक झालो होतो ना. एकदम गरम पाण्याने आंघोळ केली मी आता. आणि कांगवा सापडत होतो. कुठे गेला का? आता फ्रेश वाटर राहिलं भाऊ. लय गरम पाण्याने आंघोळ केली एकदम खडक. काय करावं आता? लय हातपाय ते हे झालं. ते झोपच नाही झाली माझी. माग आता बॅकग्राऊंडला मग मी प्रॅक्टिस करू राहिली तिकडं. आता मी एखादं काय करतो, निवांत झोपतो किंवा एखादा पिक्चर लावून देतो, निवांत बघतो. आज लय दिवसांनी मी एवढं निवांत झालो नाही. तर एवढं निवांत तुम्ही असूच शकत नाही. एवढं मला माझ्या घाई असते. आणि तुम्हाला दिसतंच आहे मोबाईलमध्ये. बघू आता काय करायचं. हे काय आहे सांगू का तुम्हाला? मी जे लिहू राहिलो आता सध्या, हे हिंदी भाषा संचार माध्यम की एक प्रभावी और सशक्त भाषा बनी है, इस पर आपके क्या विचार आहे. हे जे क्वेश्चन आहे हा माझ्यासाठी आहे आणि याचा आन्सर बी मी याच्यात लिहिलं आहे. आणि ही एक स्क्रिप्ट आहे. तुम्ही म्हणता स्क्रिप्ट कसं काय? त्याचं कारण असं आहे की उद्या मी आहे ना, काय पाणी यार, नळ बंद करा.
बरं का. तर उद्या आहे ना, म्हणजे आमच्या जो हिंदीचा विषय आहे, ओईचा जो विषय आहे हिंदीचा, त्याच्यामध्ये आम्हाला उद्या आकाशवाणी केंद्रावर नेणार आहे. म्हणजे मला वाटतं ते सिलेबसमध्येच आहे सर मॅडम म्हणल्या. आणि तिथं जाऊन आम्हाला हा क्वेश्चन स्क्रिप्टेडनुसार आहे, तर हा मला विचारला जाणार, तेव्हा मग मी याचं उत्तर देणार आहे. आणि जर मला परवानगी असेल उद्या तिथं जर व्हिडिओ काढायची, तर उद्या मी हे तुम्हाला दाखवेन. आणि जर नसली तर मग नॉर्मली ब्लॉग तर चालू आहे. पण हे मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं. गार लागत आहे मला तर खिडक्या उघडे तर कमी ठेवली. मग मी आवाज कमी कर, मला एक सांगायला. आता भाजीला काय आहे, वांग्याची भाजी आणि चपाती, बस. आता एवढं खातो आणि झोपतो. त्याच्यामुळं आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या.